त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना एक धन्यवाद पण देतो. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की सर्वजण माझ्यासहित कुठलाही वाढदिवस आला की जाहिराती किंवा इतर गोष्टीकडे जास्त लक्ष असतं किंवा इतर कार्यक्रम. परंतु माननीय साहेबांनी या ठिकाणी स्वतः सर्वांना सूचना दिल्या की वाढदिवस माझा साजरा करत असताना कुठल्याही जाहिराती किंवा गाजावाजा न करता आज राज्यामध्ये देशामध्ये रक्ताचा थोडा थोडा झाला. सर्वांनी रक्तदान या ठिकाणी करून मला शुभेच्छा दिल्या तर मला अतिशय आनंद होईल अशा पद्धतीची भावना व्यक्त केली. अत्यंत कौतुकास्पद ही भावना दिली व्यक्त केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. कारण या ठिकाणी आपण सर्वजण पाहतो की अत्यंत नियोजनबद्ध या राज्याचा गाडा हाकत असताना या संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांकरता हरित क्रांती करायची, त्यांना दिवसाला द्यायची, सर्वसामान्य तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करायचा या दृष्टिकोनातून आज एवढा विकासाचा गाडा माजी मुख्यमंत्री असताना हा संदेश त्यांनी जो दिला तो अत्यंत स्तुत्य असा संदेश आहे. वार्षिकांच्या वतीने सुद्धा मी त्यांना हार्दिक शुभेच्छा करत असताना सर्व वार्षिकांना सुद्धा नम्रतेची विनंती करतो की आज या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत असताना सुद्धा मीही रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे. मी सुशील राऊत यांच्या रक्तदान दरवर्षी करत असतो. परंतु आज साहेबांनी जो संदेश दिलेला आहे की रक्तदान करत जावं, तर वर्षातून एक वेळेस तर मी कंपल्सरी करतो. परंतु आज वर्षातून 2 वेळेस मी रक्तदान या ठिकाणी स्वतः रक्तदान असते. एक वर्ष 2 वेळेस करणार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि सुशील राऊत यांच्या निमित्तानं अशा 2 वेळेस रक्तदान या ठिकाणी करणार. सर्वांनीच हे रक्तदान या ठिकाणी